पॉईंट तुमच्यासोबत क्लिअर करा असं वाटला तर मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, त्यामध्ये पहा तुम्ही आणखी त्यामध्ये. तर हा गळा आपल्याला छोटा वाटतोय खूप, तर त्यावेळेस काय करायचं, गळ्याची ही जी दोन्ही बाजू आपण लावून घेतलेल्या आहेत ह्या बरोबर अशाच ठेवायच्या. तर बघा आपला गळ्याचा शेप छान येतोय. पण काय करायचं, आपल्याला ही बाजू खूप छोटी वाटते त्यामुळे गळा ओढल्यासारखा होईल. तर या बाजूने आपण गळा रुंदी 2.5 ठेवलेली आहे, त्या हिशोबाने बरोबर या ठिकाणी 2.5 इंच लावून घ्यायचं. या ठिकाणी बघा आपण 2.5 इंच लावून घेतलंय. त्यामध्ये ही लाईन बरोबर आखून घ्यायची अशी, आणि ही लाईन बरोबर सरळ, म्हणजे इकडं वरती काहीच करायचं नाही आपल्याला, आहे तीच लाईन बरोबर अशी सरळ तिरकी घ्यायची. मग यामध्ये काय करायचं, हा जो आपला कोन आहे यामध्ये थोडासा असा राऊंड शेप द्यायचा. यामुळं काय होईल, ज्या कस्टमरला निमुळता गळा आवडत नाही त्यांच्यासाठी हा एकदम असा रुंद असा छान गळा तयार होईल. आणि हा कट करून घ्यायचा. आता हा बघा आपण एवढा कट करून घेतलाय, तर गळा रुंदी अशी याची थोडीशी वाढली, म्हणजे खोली झाली आपली. आणि पुन्हा यावर ठेवून असं चेक करून घ्यायचं. आता बघा आपला दोन्ही पण गळा एकदम असा व्यवस्थित वाटतोय. या पद्धतीने बघा गोट लावल्यावर आपला गळा असा दिसेल.